खूपच सुंदर खुसखुशीत बघू शकतात. अगदी चिवट न होणारे आणि टेस्टी असे हे लाडू आणि वडी पण तशीच झालेली आहे. खूप खुसखुशीत होती. बघू शकतात किती सुंदर झालेली आहे आणि झटपट बनवून तयार होतात. अवघ्या कुकरच्या एक शिट्टीमध्ये आपण कुकरच्या एक शिट्टीमध्ये न पाक करता आपण ही खूप साधी सोपी मेथड पाहिलेली आहे. झटपट बनवून तयार होतात. खायला खूप टेस्टी लागतात. नमस्कार मंडळी, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण कुकरच्या एक शिट्टीमध्ये न पाक करता वड्या आणि लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. खूप साधी सोपी रेसिपी आहे. खूप झटपट होतात. खायला पण खूप टेस्टी लागतात आणि अजिबात चिवट होत नाही. बघू शकतात कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि झटपट बनवून तयार होतात. चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पाव वाटी दाणे घेतलेले आहेत. एक वाटी गावरान तीळ घेतलेली आहे आणि सेम वाटीच्या मापाने 1.5 वाटी इथं बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. आणि हा गूळ चिक्कीचा गूळ नाहीये, साधा गूळ वापरायचा इथे. एका साईडला कुकरमध्ये थोडंसं पाणी गरम करत ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये हा गुळाचा जो डबा आहे तो ठेवून घ्यायचा आणि या गुळावरती झाकण ठेवायचं, जेणेकरून याच्यात वाफ किंवा पाणी असं जाणार नाही म्हणून. कुकर बंद करायचा आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची. एक शिट्टी होती तोपर्यंत आपण हे दाणे आणि तीळ भाजून घ्यायची. सगळ्यात आधी दाणे भाजायचे. दाणे भाजायला बऱ्यापैकी वेळ लागतो. मंद आचेवरतीच आपल्याला साल तडकेपर्यंत हे दाणे मस्त भाजून घ्यायचे. पाहू शकता दाणे पण छान असे तडतडले गेलेले आहेत. आता हे दाणे काढून घ्यायचे आणि तोपर्यंतच आपली इकडे कुकरची एक शिट्टी पण झालेली आहे. गॅस बंद करून द्यायचा आणि कुकर गार करून घ्यायचंय. दाणे काढून झाले की त्याच कढाईमध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायची. ही तीळ पण छान अशी फुलेपर्यंत भाजून घ्यायची मंद आचेवर. बघू शकता तिथं तिळाचा कलर पण छान असा चेंज झालेला आहे आणि मस्त अशी तडतडती आहे आणि मस्त अशी फुलली गेलेली आहे. याचा अर्थ आपली तीळ पण छान अशी खमंग भाजली गेलेली, सुगंध पण मस्त येतोय. आता गॅस बंद करायचा आहे. दाण्याची साल काढून घेतली. सगळी साल नाही काढायची, थोडीफार राहू दे. दाणे पण गार झालेले त्याने इथं तीळ पण अशी गार झालेली. आता मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय. मिक्सरमध्ये दाणे तीळ काढून घेतलेली आहे आणि जाडसर आता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचंय. खूप असं जाड नाही, खूप जास्त बारीक नाही. पल्स मोड वरती फक्त 2 ते 3 वेळा आपल्याला हे फिरून घ्यायचंय. पाक पण थोडासा कोमट आहे. बघू शकता छान असा गुळ मेल्ट झालाय. याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. आता या गुळामध्येच आपण जी ही दाण्याची आणि तिळाची भरड करून घेतलेली ही टाकून घ्यायची. भरड टाकून झाली की मस्त असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता हे मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे. एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. याच्यामध्ये अर्ध मिश्रण काढून घ्यायचं आणि गुळाचा अंदाज बघून तुम्ही इथं ही तिळगुळाची भरड टाकायची आहे, नाही तर मग ते कोरडं पण होऊ शकतं. अर्धी भरड काढून झाली की इथे मी उकळतं पाणी घेतलेलं आहे आणि हा डबा याच्यात ठेवून द्यायचा, जेणेकरून हे मिश्रण गार होणार नाही. आता हे वडींचं मिश्रण ताटामध्ये असं थापून घ्यायचंय. हे मिश्रण छान असं पसरून घेतलेलं आहे. लगेच आपण इथे वड्या कट करून घ्यायच्या आहे. बनवून झालेले आहेत. बघू शकतात किती सुंदर झालेले आहेत. न पाक करता आपण ह्या वड्या बनवलेल्या आहेत आणि मस्त होतात, खुसखुशीत होतात. आता पटकन लाडू पण करून घ्यायचे. गरम पाण्यात हा डबा ठेवलेला होता म्हणून हे मिश्रण मस्त असं कोमट आहे, गार झालेलं नाहीये. इथे ही ट्रिक नक्की वापरून बघा तुम्ही. आता छोटे छोटे छान असे लाडू बनवून घ्यायचे. बघू शकता मंडळी किती मस्त झालाय हा लाडू. याच पद्धतीने आता आपण सगळे लाडू करून घ्यायचे. बघू शकता इथे लाडू पण बनवून तयार आहे आणि वड्या पण झालेल्या आहे.
आता ह्या वड्या काढून घ्यायच्या आहे. अजिबात खाली चिपकत नाही तूप टाकलं का. शकता मंडळी, अगदी कुकरच्या एक शिट्टीमध्ये लाडू आणि वड्या बनवून तयार आहे आणि खूप अशा खुसखुशीत होतात. अजिबात चिवट होत नाही, दाताला चिपकत नाही आणि झटपट बनवून तयार होतात. पाक करायचंही टेन्शन नाही. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.